हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. उद्याची वेळ सकाळी 9ची राहील. 9 ते 9:30 या वेळेमध्ये आपलं नित्य भागवत प्रवचन राहील. ब्राह्मण उवाच अकोविद कोविद वादवादान वदसतोनाति वदाम वरिष्ठा नसूरयो हि व्यवहारमेनम तत्वावमर्शेन साहामनंती. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे आणि आता सध्या जड भरत आणि राजा रहुगण याचा संवाद चाललेला आहे. जड भरत, आपण जरी त्यांना जड असं म्हणत असलो तरी ते जड नव्हते. ते लोकांना दाखवण्यासाठी केवळ लोकांच्या वरवरच्या पाहण्यामध्ये लोकांना ते जड वाटत होते, मूढ वाटत होते, पण ते प्रत्यक्षात अंतर्ज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते. आणि म्हणून असे हे महान भगवत भक्त योगी असलेले भरत, तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी आणि प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप झालेले, आपल्या शरीरावर देहावर ज्यांचा कुठेही अभिमान नव्हता, अहंकार नव्हता, ममत्व नव्हतं, असे निरीच्छ निर्मम मुक्त पदवीला पोहोचलेले, फक्त आता मुक्ततेमध्ये जायचं राहिले. आणि म्हणून एवढा हा जन्म त्यांना प्राप्त झाला. तो जन्म त्यांना संपून टाकायचा आहे. अशा अवस्थेमध्ये राहिलेले असे महान भगवत भक्त भरत बोलू लागले. अरे राजा, अकोविद कोविद वादवादान. राजाने जो प्रश्न उपस्थित केला होता, महाराज स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात तस्तापत तंडुल गर्भरंधी. आपण जर इंद्रियाच्या सन्निकर्षामुळे, इंद्रियात सन्निकर्षात, आता या ठिकाणी सन्निकर्ष शब्द वापरलाय. सन्निकर्ष म्हणजे सहयोग, सन्निकर्ष म्हणजे जवळ असणे, निकर्ष, सन्निकर्ष, अत्यंत निकटता, याला सन्निकर्ष म्हणतात. अत्यंत निकटता जेव्हा असते, कशाची? इंद्रियाची आणि आत्म्याची अत्यंत निकटता आहे. म्हणून आपण सगळे इंद्रियाचे आरोप आत्म्यावर करतो. मला दुःख झालं, मला आनंद झाला, हे आत्म्याचे गुणधर्म नाहीतच. मी स्थूल आहे, मी सूक्ष्म आहे, हे आत्म्याचे गुणधर्म नाहीतच. मी आरोग्यवान आहे, मी निरोगी आहे किंवा मी रोगी आहे, हे आत्म्याचे गुणधर्म नाहीत. सुख आणि दुःख हे इंद्रियाचे गुणधर्म आहेत. ऐंद्रिय पातळीवर आम्हाला या गोष्टी दिसतात, परंतु प्रत्यक्षात हे आत्म्याचे गुणधर्म नसले तरी आपण ते आत्म्यावर आरोपित करतो. ज्याप्रमाणे आपण सूर्यावर, प्रत्यक्ष सूर्याने कधी अंधार पाहिलाय का? नाही. सूर्याने अंधार कसा पाहणार हो? ज्या क्षणी सूर्य येतो त्या क्षणी अंधार नष्ट होतो. मग सूर्याने अंधार कधी पाहिला नाही, तरी सुद्धा सूर्याला तमारी हा डगरू आला चिकी, आपण त्याला एक नाव देतो. काय देतो नाव? सूर्याला अनेक नाव आहेत. तरणी, सूर्य, भास्कर, भास्वर, त्याचप्रमाणे भग, अनेक नाव आहेत. पण तमारी हे एक नाव आहे. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, तमारी हा डगरू आला चिकी. आपण तमारी शब्द वापरतो. तम म्हणजे अंधार आणि अरी म्हणजे शत्रू. मग शत्रू जो असतो तो निदान समोर तर यायला पाहिजे. आपण रामाला रावणारी म्हणतो. का हो? राम आणि रावण यांचं युद्ध झालं म्हणून रावणारी. कोण? तर राम. आरी म्हणजे मारणारा किंवा शत्रू. इंद्राला मारणारा.
इंद्राची हत्या करू पाहणारा वृत्रासूर, हा याची आणि इंद्राचं युद्ध झालं, रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं, कंसाचं आणि कृष्णाचं युद्ध झालं. पण प्रत्यक्षात समोरासमोर अंधार आणि सूर्य कधी आलाय का? नाही आला. पण तरी मग आपण तमारी का म्हणतो? सूर्याला विचारलं, का हो तुम्हाला तमारी एक नाव आहे, तुम्ही अंधाराचं कधी शत्रुत्व केलं का? तो म्हणला, अहो मला अंधारच माहित नाही, मी अंधार कधी पाहिलाच नाही. अहो मग शत्रू कसा असेल? शत्रुत्व कधी निर्माण होतं त्यांनी पाहायला पाहिजे, निदान कोण माझा शत्रू आहे. हो मी ज्याला कधी पाहिलंच नाही तो माझा शत्रू कसा असेल बरं? म्हणजे मग आपण हे का म्हणतो? ते म्हणतात व्यवहार. हा व्यवहार आहे, ही शब्द आहेत फक्त. देहेंद्रिय, इंद्रियाचं आणि देहाचं आपल्याला इतकं निकटत्व आहे की इंद्रिय, देह आणि आत्मा हे आपण एकच समजतो. ज्याप्रमाणे आपण एखादं भांडं तापवतो, हे भांडं किंवा पळी दैनंदिन उदाहरण आहे आपलं. आपण एखादी वस्तू तापवतो आणि तापवल्यानंतर ती गरम होते. समजा चिमटा आहे, तो गरम झाला, मग आपण काय म्हणतो? चिमटा पोळला. चिमटा कसा काय पोळू शकतो? भांड कसं काय पोळू शकतं? पोळू शकतं का हो भांड, चिमटा? नाही, ते कसं पोळणार? त्याच्यातला अग्नी पोळतो. पण आपण काय म्हणतो? मला चिमटा पोळला, मला भांड पोळलं, मला पातीलं पोळलं, मला तवा पोळला. तवा कधी पोळला? तवा कसा काय पोळेल? तवा जेव्हा गरम होतो तेव्हा तो पोळतो. म्हणजे गरमपणा हा अग्नीचा गुणधर्म तव्यामध्ये शिरतो आणि अग्नी त्या ठिकाणी अध्याहृत राहतो, अग्नी त्या ठिकाणी अदृश्य राहतो आणि तवा तेवढा दिसतो. त्याप्रमाणे या ठिकाणी इंद्रिय आणि आत्मा हे इतके एकरूप आहेत, इतके एकमेकाशी संबंधित आहेत, निकट आहेत की आपल्याला इंद्रिय आणि आत्मा एकच वाटत असल्यामुळं इंद्रियाचे सुख दुःख आपण आत्म्यावर आरोपित करतो. देहेंद्रिय स्वाशय सन्निकर्षात असा शब्द वापरलाय. सन्निकर्ष म्हणजे काय? सन्निकर्षाच्या बाबतीत या ठिकाणी न्यायशास्त्राने काही विवरण केलेलं आहे. न्याय तत्वज्ञान असं सांगतं, न्यायशास्त्र असं सांगतं की सन्निकर्ष हे 6 प्रकारचे. एक संयोग सन्निकर्ष आहे, जो पदार्थाचं ज्ञान करून देतो. आता हे 6 सन्निकर्ष कोणते हे आपण या ठिकाणी सांगू. थोडं तत्वज्ञानात्मक आहे, पण भागवतामध्ये तत्वज्ञान आहेच आहे ना, फक्त गोष्टी थोड्याच आहेत. तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञानासाठीच भागवत आहे, गोष्टीसाठी नाहीये, मनोरंजनासाठी नाहीये. संयोग पदार्थाचं ज्ञान. आता उदाहरणार्थ एखादा माठ आहे, एखादा घट आहे, हा समोर ठेवला, आपल्याला विचारलं हे काय आहे, आपण सांगतो हा माठ आहे. हा माठ आहे हे आपल्याला कधी कळालं? जेव्हा आपली दृष्टी त्याच्याकडे गेली आणि त्या चक्षुनं, डोळ्याने तो पदार्थ पाहिला, डोळ्याने तो पदार्थ पाहिला आणि आपल्याला पूर्वज्ञान असल्यामुळं आपण म्हणालो हा माठ आहे. हे पदार्थाचं ज्ञान संयोग या सन्निकर्षाने होतं. डोळे झाकले तर दिसेल का? मग डोळे पाहिजेत, वस्तू पाहिजे आणि पूर्वज्ञान पाहिजे, तर आपल्याला वस्तू कळते. मग याला म्हणतात पदार्थाचं ज्ञान हा संयोग सन्निकर्ष आहे. दुसरं रूपाचं ज्ञान. हा घट आहे, कशाचा? पितळाचा, तांब्याचा, कशाचा? मातीचा. कशाचा आहे? हे मातीचा आहे. हे आपल्याला जे ज्ञान, रूपाचं ज्ञान झालं, त्याला संयुक्त समवाय असं म्हणतात. म्हणजे संयोग संबंध, संयोग सन्निकर्ष. दुसरा संयुक्त समवाय सन्निकर्ष, ज्यामुळे आम्हाला हा मातीचा आहे, हा पितळाचा आहे, हा तांब्याचा आहे हे कळतं. तिसरा सन्निकर्षाचा भाग संयुक्त समवेत समवाय. संयुक्त समवेत समवायामध्ये हे गाडगं आहे, हा खोजा आहे, ही वेळणी आहे, हे बोळकं आहे. हा जो बारीक बारीक आकाराचा फरक आपल्याला कळाला तो संयुक्त समवाय या संबंधाने कळाला. संयुक्त समवेत समवाय असं म्हणतात. त्याने आपल्याला वस्तूचे रूप कळतात.
चौथा आहे समवाय संबंध, आणि तो शब्दाने ज्ञान होणे. समवाय संबंध, गुण द्रव्य याच्याशी त्याचा संबंध असतो. खण खण वाजलं, हा माठ चांगला आहे, आपल्याला हे कळालं, हा माठ आहे, हा मातीचा आहे, हा माठ आहे, हे कळालं, मातीचा आहे हे कळालं, पदार्थाचं ज्ञानही झालं. पण हा गळकाय का चांगला आहे, मग तुम्ही खण खण वाजून बघता, हे काय झालं? हे म्हणतात समवाय संबंध. या ठिकाणी शब्दाचं ज्ञान, शब्दाने जेव्हा ज्ञान होतं गुण आणि द्रव्याचं, गुण आणि द्रव्य याचा संबंध जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा त्याला समवाय संबंध असं म्हणतात. आणि समवाय संबंध जो असतो ना, तो इतका एकरूप असतो की तो त्यापासून अलग होऊ शकत नाही, इतका एकनिष्ठ असतो, इतका परस्पराशी संलग्न असतो. जसा फूल आणि फुलाचा सुगंध हा समवाय संबंध आहे, दोरा आणि वस्त्र हा समवाय संबंध आहे. यातला दोरा बाजूला काढला तर वस्त्र नावाची गोष्टच राहणार नाही. कोणतं वस्त्र आहे सांगा बरं? दोरे 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 बाजूला केले, वस्त्र कुठे आहे? दोरे येते. तर दोरे एकत्र झाले, ते एकरूप झाले म्हणजे त्याचं वस्त्र झालं, हा समवाय संबंध झाला. तसा इंद्रियाचा आणि आत्म्याचा समवाय संबंध आहे. या ठिकाणी इतके एकरूप आहेत ते की वेगळे वाटतच नाही. पाचवा जो संबंध आहे, सन्निकर्ष आहे, तो समवेत समवाय असा आहे. त्यामध्ये शब्दत्व जातीचं प्रतिज्ञान या ठिकाणी आपल्याला कळतं, आणि त्याला आपण खणखण बदबद असा जो आवाज येतो तो समवेत समवाय संबंधाने येतो. आणि सहावा जो आहे तो विशेषण विशेष्य भाव, विशेषण विशेष्य हा एक भाव असतो. अभावदर्शक म्हणतात, त्याला म्हणतात अभावदर्शक. अभाव म्हणजे नाही, काही नाही, याला अभाव म्हणतात. इथे काही नाही, पण काही नाही आपण त्याला शून्य म्हणतो. पण शून्य म्हणजे काही नाही. इथे काय हो? काही नाही. काही नाही का? एखादा ग्रहस्थ आहे, अभाव, अभाव सांगत असताना सुद्धा तिथे भावदर्शकत्व असतं. अभाव सुद्धा दोन प्रकारचा आहे. अभाव म्हणजे नाही. अंधार हे काय हो? अंधार काय? आपण म्हणतो अंधार आहे बाबा, तिथे अंधार आहे. अंधार आहे मग दिवा घेऊन जा, बॅटरी घेऊन जा, मग काय होईल? बॅटरी घेऊन गेलं म्हणजे अंधार दिसणार नाही, म्हणजे अंधार वाटणार नाही. मग अंधार जो आहे तुम्हाला दिसतो तो प्रकाशाचा अभाव आहे. अंधार म्हणजे काय? तर प्रकाशाचा अभाव, त्याला द्रव्य म्हणतात. तेव्हा अंधार सुद्धा द्रव्य आहे, त्याला अभावदर्शक आहे. प्रकाश नसणे म्हणजे अंधार, अंधाराला वेगळं अस्तित्व नाही. प्रकाश नसणे हे त्याचं अस्तित्व आहे. प्रकाश आला की अंधार नसतो. माया काय? म्हणून तर माया अभाव आहे. तिथे आपल्याला ज्ञानाचा अभाव आहे म्हणून माया आहे. ज्ञान झालं की माया नसते, त्याला म्हणतात अभाव. तेव्हा अभाव हा देखील एक सन्निकर्ष आहे. आणि याप्रमाणे आपल्याला ते म्हणतात इंद्रिय आणि आत्मा यांना सन्निकर्ष एवढा आहे की देहेंद्रिय स्वाश्रय सन्निकर्षात तत्संस्कृती पुरुषस्य अनुरोधात. आणि जेव्हा आत्मा आणि इंद्रिय यांचं एकत्रीकरण होतं, एकरूपीकरण होतं, तिथे समवाय संबंध जोडला जातो, सन्निकर्ष होतो. हे 6 प्रकारचे सन्निकर्ष आता मी सांगितले, हे न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलेले. तेव्हा यामुळे आम्हाला संस्कृती म्हणजे संसार, हा जो प्रपंच आहे तो प्रपंच किंवा संसार आपल्याला कशामुळे आहे? तर तो सन्निकर्षामुळे आहे. हे त्याचं उत्तर आहे. आम्हाला जो सुखदुःखात्मक अनुभव येतो तो सन्निकर्षामुळे येतो. आमचं सन्निकर्ष म्हणजे तिथे असलेलं तादात्म्य. सन्निकर्ष म्हणजे तादात्म्य, एकरूपता. मी त्याच्याशी तद्रूप झालो, मी त्याच्याशी एकरूप झालो म्हणून दुःख आहे. जर आम्ही त्याच्याशी तद्रूप झालो नाही तर दुःख असण्याचं कारण नाही. म्हणून ते म्हणतात तत्संस्कृती. त्यामुळे संस्कृती आहे, त्यामुळे संसार आहे, त्यामुळे प्रपंच आहे, त्यामुळे मन, त्यामुळे पुनर्जन्म, त्यामुळे आमचे कर्म हे सगळे एकमेकावर अवलंबून आहेत. का? तुम्ही त्याच्यातलं मन काढून घ्या,
तुम्हाला काहीच वाटणार नाही. मन काढून घेणं काही अवघड गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट आहे. आपल्याला त्यातलं तुच्छता कळली पाहिजे, त्यातली उदासीनता आली पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये तुच्छ भाव किंवा जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे. जसं वांती, जुगुप्सा येते की नाही हो? आपलंच अन्न असतं, आपल्याच पोटातलं असतं. जोपर्यंत पोटात असतं तोपर्यंत ते आपलं अन्न आहे. पण जेव्हा वांती होते मग ते आपण काय म्हणतो का ही वांती माझी? नाही नाही नाही, टाकून द्या टाकून द्या. का? तिथे जुगुप्सा निर्माण झाली, म्हणजे आपल्याला ते माझं नाही अशा प्रकारची परात्म भावना निर्माण झाली. ही परात्म भावना निर्माण झाली की तुमची मनोवृत्ती त्यातून परांगमुख होते. मन त्यातून आपण काढतो. मन काढणे आणि मन लावणे या दोनच गोष्टी आहेत. संसार म्हणजे मन लावणे, वस्तूशी, गुणाशी किंवा कुठल्याही ऐंद्रिय पातळीवरच्या भोगाशी. मन लावलं की संसार आहे, मन काढलं की परमार्थ आहे. फारच सोपं. तेव्हा या ठिकाणी ते म्हणतात त्यालाच संसार आहे, त्यालाच संसार म्हणतात. संसरंती संसारा, जे संसरती त्याला संसार म्हणतात. आणि पुरुषस्यानुरोधात, ज्याप्रमाणे असं रहुगणाने सांगितलं, हे ऐकल्यानंतर जडभरत म्हणतात, राजा तू मोठा शहाणा दिसतोस रे. तुला वाटतं मी फार शहाणा आहे, तुला शब्दाने सगळं कळालं पण तत्व कळलं नाही. अकोविद कोविद वादवादान, तू अकोविद आहेस, तू अज्ञानी आहेस, पण तू दाखवतोस असा की मी फार विद्वान आहे. आणि वदाम वरिष्ठ, बोलतो मोठं चांगलं, पण तुला तत्व कळलं नाही. तत्वावमर्शेन सहा मनंती, तत्व तुला सत्य स्वरूप त्याचं कळलं नाही. न वेदवादेशु हि तत्ववादा, आणि खरं तत्व केवळ शब्दाने कळत नसतं. खरं तत्व आपल्याला कशाने कळेल तर सवासनात्मा विषयोपरोक्तम. त्या ठिकाणी ते म्हणतात की ज्याप्रमाणे कर्मेंद्रिय हे शुभाशुभ कर्म करतात आणि त्यामुळे माणसाला विषयासक्त होतो माणूस, आणि माणूस विकारी होतो. 16 ज्या गोष्टी आहेत त्या 16 गोष्टीमध्ये या सगळ्या एकत्र आपण अडकलेलो आहे. कोणत्या? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, आणि या सगळ्यामध्ये आपलं मन. या 16 गोष्टीमुळे बुद्धी, हे सगळं संसार आपल्याला पाहायला मिळतो किंवा संसारामध्ये आपण अडकतो. स्वप्नेंद्रिया गृहमध्ये सौख्यम न यस्य हे मितम स्वयं स्यात. वास्तविक उपनिषदातली जे वाक्य आहेत ते वाक्य हे आम्हाला ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि सवासनात्मा विषयो परतो गुणप्रवाहो विकृत षोडशात्मा. विकृत षोडशात्मा, त्या 16 गोष्टीमध्ये माणूस अडकलेला आहे. तो षोडशात्मा आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि बुद्धी, यामध्ये तो अडकलेला आहे. या 16 गोष्टीमध्ये तो अडकल्यामुळं त्याला षोडशात्मा शब्द वापरला. तो यातून मुक्त जेव्हा होतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने तत्वज्ञान कळू शकतं. दुःखम सुखम व्यतिरिक्तांच तीव्रम कालोपपन्नम फलमाव्यानक्ती. आपण सुख दुःखाचा विचार करतो. अभिमानी जीव हा सुखाचा आणि दुःखाचा विचार जोपर्यंत करतो तोपर्यंत त्याला जीव असं म्हणतात. जीव दशा, त्याला जीव म्हणतात. या 16 गोष्टीमध्ये जो अडकतो तो जीव झाला, जो यातून मुक्त होतो तो शिव झाला. या जीवत्व आणि शिवत्व हे फक्त आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्तीतून आपण मुक्त झालो की आपल्याला शिवत्व प्राप्त होतं. वृत्ती ही कशावर अवलंबून आहे तर आपल्या दैनंदिन कार्यानुमेय अशा प्रकारची ही वृत्ती आहे. कार्यातून आपल्याला याचं दर्शन घडतं. भ्रमामुळे आम्ही यात अडकतो. आणि भ्रम कशामुळे होतो तर देहादिकाला मी म्हणणं आणि चैतन्याचे गुणधर्म लावणं, हाच भ्रम आहे. हा भ्रम आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान देत नाही आणि त्यामुळे बुद्धीचं कर्तृत्व आपण आत्म्याच्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपण उपाधीमध्ये अडकतो. जो उपाधीमध्ये अडकतो तो खऱ्या अर्थाने बद्ध आहे. जो उपाधीतून मुक्त होतो तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे.
जो उपाधीत अडकतो. कुठल्याही गोष्टीमध्ये असो. जनकाकडे एक महात्मा गेला आणि त्याने सांगितलं की मी गायत्रीविद आहे, गायत्रीचं ज्ञान मला झालेलं आहे, गायत्रीविद आहे. असं म्हणल्यानंतर जनकाने त्याला वस्त्र अलंकार प्रावरण वगैरे दिले, धन दिलं, त्याची संभावना केली. तो दुसरा जन्म त्याला प्राप्त झाला ते एका हत्तीचा. हत्तीचा जन्म प्राप्त झाल्यानंतर जनकाने ओळखलं, अरे तू तर म्हणला मी गायत्रीविद आहे आणि तुला जन्म कसा प्राप्त झाला. मग त्याला वाचा आली. तो म्हणाला, महाराज अहो मी गायत्रीविद आहे, पण गायत्री जी आहे ती सूर्याची देव, म्हणजे सूर्य ही त्याची उपास्य आहे. सूर्याची उपासना जो करतो त्याला गायत्री प्रसन्न होते. आणि सूर्य हा तेजस्वी आहे, तेजस्वी हा अग्निरूप आहे. तिथे सगळं काही जाळलं पाहिजे. मी माझा अहंकारच जाळला नाही म्हणे. त्यामुळं मला पुन्हा हत्तीचा जन्म प्राप्त झाला. जो गायत्रीविद असतो, जो गायत्रीविद म्हणजे गायत्री जाणणारा असतो, त्यांनी सगळ्याचं होम केला पाहिजे, त्यांनी सगळं जाळलं पाहिजे. कारण त्याशिवाय अग्नीचं तत्व कसं प्राप्त होईल. आणि मी मात्र केवळ तुमच्याकडे आलो, मी गायत्रीविद आहे म्हणलो, पण मला अभिमान कायम होता माझा आणि तो काही जळाला नव्हता, म्हणून मला पुन्हा हत्तीचा जन्म आला. सांगायचं तात्पर्य असं की कुठल्याही गोष्टीमध्ये माणूस अडकला की त्याला जन्म प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात. आणि मग जडभरत सांगायला लागले, अरे राजा, विषयासक्त मन हे संसारामध्ये कारणीभूत ठरतं. आणि ज्याप्रमाणे कसं त्यांनी उदाहरण दिलंय, गुणानुरक्तम व्यसनाय जंतो क्षेमाय नैर्गुण्य मतो मनस्या यथा प्रदीपो कृतवर्ती मश्नन शिखा सधुमा भरती धन्यदास्वम. उदाहरण असं दिलंय की अहो आपण दिवा लावतो, आपण दिवा तुपाची वात लावली, फुलवात लावली, रोजचा आपला अनुभव आहे. तूप आहे, अहो चांगलं गाईचं तूप आहे, साजूक तूप आहे, त्याची फुलवात लावली. मग काय म्हणतात, यथा प्रदीपो, ज्याप्रमाणे हा दिवा काय खातो म्हणले, हा दिवा काय खातो, घृतवर्ती मश्नन. काय काय खातो, मश्नन. अश्नन म्हणजे खाणे. काय खातो तो, घृत, तूप खातो म्हणले. तो तूप खातो हो, आणि म्हणून तो प्रकाशित होतो. पण मग काय होतं, शिखाच धुमा, तरी त्याच्यातून धूर निघतोच का नाही. हो. आणि ती धूर म्हणजे काजळी. आपण काजळी धरतो ना, महालक्ष्मीच्या वेळेला मुद्दाम काजळी धरतो. ही काजळी कशातून निर्माण होते, अहो एवढं तूप आहे, साजूक तूप आहे, दिवाही मोठा प्रकाशमान आहे, मग त्याच्यातून काजळी निर्माण व्हावी का. मग काजळी निर्माण त्याच्यातून होते. ज्याप्रमाणे तूप खाऊन सुद्धा दिवा काजळीच निर्माण करतो. शिखास धूमा, त्याच्या शिखेमधून धूम म्हणजे काजळी प्रगट होते. त्याप्रमाणे आपण कोणत्याही किती चांगलं कर्म केलं तरी त्या कर्मातून पुन्हा एकदा आपल्याला संसारच प्राप्त होतो. संसार म्हणजे काजळी, संसार म्हणजे काळेपणा. पुन्हा एकदा आपलं तोंड काळच होतं. म्हणजे का, जन्म प्राप्त झाला म्हणजे तोंड काळच झालं ना. शिखा सधुमा भजती ह्यन्यदास्वम पदम तथा गुणकर्मानुबद्धम वृत्तिर्मनश्रेयते न्यतत्वम. वृत्ती आपली, इथे वृत्ती म्हणजे काय, वात. आपण वात ओवाळतो ना देवाला, ती वात नसते, ती वृत्ती असते. आपण म्हणतो ना वृत्तीने देवाला ओवाळायचे, वातीने नाही. वरती, वरती म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजे वात. आणि वात हे आपण रूपक घेतलंय. प्रत्यक्षात आपल्या मनानेच देवाला ओवाळलं पाहिजे. वात किंवा वातीने ओवाळणं, आपण म्हणतो ना त्रिवृत्ती संयुक्तम वन्नितम योजितम मया. आपण ह्या तीन वृत्ती आपल्यामध्ये आहेत, सत्व रजत तम. या त्रिवृत्ती संयुक्तम वन्नितम योजितम मया. या वन्नी म्हणजे अग्नी, अग्नीच्या द्वारे आपण भगवंताला ओवाळतो, त्याला वातीने ओवाळतो. ही वाती म्हणजे वृत्ती आहेत. ह्या वृत्ती काय करतात ते म्हणतात, या वृत्तीच त्याला कारणीबद्ध आहेत. गुणकर्मानुबद्धम, गुण आणि कर्म, कोणतेही कर्म केले तर ते गुणयुक्त आहेत.
कोणतेच कर्म नैगुण्याने युक्त नाहीतच. काही तुम्ही म्हणा, एखाद्याची स्तुती करा, स्तुती केली, तुमचं याची स्तुती केली म्हणजे याचा अर्थ असा की त्याची निंदा झाली. अहो का? याची स्तुती केली म्हणजे त्याची निंदा होईल असं कसं काय? नाही, तसंच असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याची स्तुती करता तेव्हा दुसऱ्याची निंदा गृहीतच असते. का? आपण आंबा फार गोड आहे बरं का, गोड आंबा आहे म्हणजे याचा अर्थ बाकीचे फळं गोड नाहीत असं त्यात गृहीतच आहे. कारण कोणतेही शब्द हे तुम्हाला केवळ एकच भाव सूचित करत नाहीत, द्वैतार्थ सूचित करतात. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये आपण दोन गोष्टीचा आपोआपच सहज विचार होतोच. एकाला चांगलं म्हटलं की दुसरा आपोआपच वाईट होतो. द्वैत हे उच्चारातच आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही जे जे शब्द वापरता, ज्या ज्या गोष्टी करता, ज्या ज्या कृती करता, त्या द्वैत पूर्णच आहेत. अद्वैतातून कोणतीच गोष्ट होत नाही. उच्चार शब्दाचा झाला की द्वैतात होतो. आणि म्हणून द्वैतच अद्वैतस्य भाषया, अद्वैताची भाषा असूच शकत नाही. जेव्हा आपण पंचदशीकार म्हणतात की अद्वैत भाषया, अद्वैताच्या भाषेतून काहीच बोलता येत नाही. जेव्हा आपण क्रियते द्वैत भाषया, सगळ्या गोष्टी, सगळ्या क्रिया द्वैतातूनच होतात. चालणं द्वैतातून होतं, बोलणं द्वैतातून होतं, करणं द्वैतातून होतं, कर्म द्वैतातून होतं. जे जे कर्म आम्ही करतो ते द्वैत पूर्णच आहे. अद्वैतातून काहीच होत नाही. ते म्हणतात चोद्यम वा परिहारो वा क्रियते द्वैत भाषया. द्वैतातूनच सगळी भाषा. उच्चार केला की द्वैत झालं. जेव्हा मी उच्चार करतो, कारण दोन ओठ आहेत म्हणूनच उच्चार होतो. ओठ एक असता तर उच्चार झालाच नसता. दोनपणातच उच्चार होतो, दोनपणातच चालणं होतं. दोन पाय आहेत म्हणूनच चालणं, दोन हात म्हणूनच काम आहे, दोन डोळे म्हणूनच पाहणे, दोन कान म्हणूनच ऐकणे. ते म्हणतात अद्वैत भाषया, अद्वैताची भाषा असूच शकत नाही. नास्ति तेषा प्रयोजनम. तेव्हा ते म्हणतात की आपल्याला व्यवहार हा द्वैतातून होतो, अद्वैतातून व्यवहार शक्य नाही. अद्वैतात फक्त परमार्थ होतो, व्यवहार द्वैतातून होतो. म्हणून पदम तथा गुणकर्मानुबद्धम. आणि जिथे व्यवहार होतो तिथे कर्म आहे, जिथे व्यवहार होतो तिथे गुण आहे, वृत्तिर्मन. आणि तिथे वृत्ती आहे. वृत्ती जेव्हा या मनाशी तल्लीन होते, वृत्ती जेव्हा या सगळ्या गोष्टीशी तल्लीन होते, तेव्हाच आम्हाला कुणी एकादशान मनसो ही वृत्तया. एकादशान हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, त्याला एकादश म्हटलंय. हे एकादशांमधून ही वृत्तय. म्हणून एकादशी करायची बरं का. एकादशी जी करायची ती फक्त उपवास म्हणून करायची नाही. त्या एकादशी म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन हे आपल्या ताब्यात ठेवणं म्हणजे एकादशी करणे. एकादशान मनसो ही वृत्तय आपूतय पंचविधो विधानः मात्राणि कर्माणि पुरुषता संवदन्ते एकादश वीरभूमी. म्हणून ते म्हणतात हे राजा, तुला द्रव्य जे ते 9 प्रकारचे, पृथ्वी, काल, दिग, आत्मा आणि मन आणि पंचमहाभूत हे मिळून सगळे द्रव्य होतात. याप्रमाणे अहंकार हा 12वा आहे. आणि द्रव्य स्वभावाशय कर्म काल रेकादशामी मनसो विकारा. द्रव्य स्वभावाशय कर्म काल. द्रव्य, स्वभाव, आशय, कर्म आणि काल ह्या 5 गोष्टी आम्हाला संसाराला कारणीभूत आहे. द्रव्य म्हणजे काय? पंचमहाभूत, पृथ्वी, काल, दिग आणि आत्मा हे 9 प्रकारचे द्रव्य मानलेत सांख्य तत्वज्ञानाने. त्याचप्रमाणे हे 9 द्रव्य झाले. स्वभाव हे 3 स्वभाव सत्व, रज, तम. आशय म्हणजे आपल्या कर्माच्या ज्या ग्रंथी त्याला आशय म्हणतात. हे 5 ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण या पंच अशा प्रकारच्या आपले विकार म्हणून, किंवा पंच ज्या गोष्टीमुळं आम्हाला संसारामध्ये तद्रूपता प्राप्त होते, ह्या 5 गोष्टी. आणि काल म्हणजे काळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ हा जसा काळ आहे, काल, आज, उद्या हा जसा काळ आहे, तसा काळ जेव्हा
जन्म झाला तेव्हाच काळ सुरू झाला ना. तुम्ही जन्माला आला ना तो तेव्हा काळ होता का? नाही. तुम्ही किती वर्षाचे झाले कुठून मोजलं हो? तुमच्या जन्मापासून, म्हणजे काळ तिथून मोजला. मग तुमच्या जन्मापासूनच फक्त वर्ष सुरू झाले का? त्याच्या आधी नव्हते का? आणि त्याच्यानंतरही नाहीत का? आहेत ना. पण आपण आपल्या पुरतं मोजतो. तसं काळ प्रत्येकाचा त्याप्रमाणे ठरलेला आहे. सहस्रशः कोटिषष्ठ ज्याप्रमाणे त्यातून हजारो वृत्ती निर्माण होतात. ते म्हणतात पण क्षेत्रज्ञ आत्मा पुरुषा पुराणा साक्षात होईल परेश. क्षेत्रज्ञ आत्मा पण ज्या हे जाणणारा जो आहे तो आत्मा आहे. तो जाणणारा आत्मा मात्र माणसं जाणत नाहीत. आणि म्हणून जो जाणणारा आहे त्याला आपण जाणत नाही. आपण बाकी सगळ्या गोष्टी जाणतो पण जाणणारा कोण आहे? तो जाणणारा जो आहे तो आपल्या आतमध्ये, तो आपल्या अंतःकरणात आहे. तो आत्मा, ते ज्ञान, ते संबित आपण जाणत नाही. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणतो पण स्वतःला जाणत नाही. हे जाणणारा कोण आहे हे सगळं आपल्याला कळतं. पण याच्या आतमध्ये तम प्राणांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती, तो प्राणाच्या आतमध्ये जो बसलेला आहे, ज्याला हे सगळं ज्ञान होतं, तो नारायणो भगवान वासुदेवा स्वमायात्मन्य भूमियमानः, तो आम्हाला कळत नाही. म्हणून हे राजा विमुक्त संगो सपत्नो, त्यासाठी एक गोष्ट कर, विमुक्त संगो, सगळा संग सोडून दे. जित सट सपत्नो, 6 सपत्न म्हणजे एखाद्या माणसाला 6 स्त्रिया असाव्यात आणि त्यांचे एकमेकांचं नातं सवतीचं असतं. त्या जशा सवती भांडत राहतात 6 जणी, तसे हे 6 विकार म्हणजे 6 सवती आहेत कोणाच्या? आत्म्याच्या. तो आत्मा यांच्या 6 सवतीमध्ये अडकलाय, 6 स्त्रियांमध्ये अडकलाय. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या स्त्रिया आहेत. आत्मा त्याच्यात अडकलाय आणि तो त्याच्यात अडकल्यामुळं तो बद्ध झालाय. म्हणून विमुक्त संगो वेदात्मत्वं भ्रमती हतावत, जोपर्यंत हे सोडत नाही तोपर्यंत फिरत राहा. मग फिरत राहा या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. न यावदेन मन आत्मलिंगम संसार तापापवंजनस्य, संसार तापापवंजनस्य. म्हणून माणसाला तोपर्यंत संसार आहे. भ्रमती हतावत, तोपर्यंत माणूस भ्रमत राहतो, फिरत राहतो, जोपर्यंत तो विमुक्त होत नाही. यच्छोक मोहा मय राग लोभ वैरान विधत्ते भ्रातृव्यमेनम तदब्रवीर्य मुपेक्षयाध्येत दिदमप्रमत्तः गुरोर्हरेश्चरणोपासनास्त्रो गुरोर्हरेश्चरणोपासनास्त्रो जहिव्यलिकम स्वयमात्ममोषम. आणि म्हणून 2च त्यांनी त्याला उत्तर दिले. एक गुरोर हरेश चरणोपासनास्त्रो, यासाठी एकच अस्त्र आहे, गुरु आणि हरी यांच्या चरणाची उपासना हे अस्त्र आहे. आणि या अस्त्राने तू तुझ्या अंतःकरणातल्या वासना जाळून टाक. जहिव्यलिकम, तू जाळून टाक. कोणत्या अस्त्राने? फक्त एकाच भगवंताची आणि गुरुची उपासना, हाच एक अस्त्र आहे. दुसरं अस्त्र असू शकत नाही. म्हणून यच्छोक मोह मय राग लोभ, तुला या सगळ्या संसारातून मुक्त व्हायचं असेल, रागलोभातून मुक्त व्हायचं असेल आणि सगळं वासनांचे बीज जाळून टाकायचे असतील तर गुरु आणि हरी याच्याशिवाय तरणोपार नाही. आणि आता यानंतर पुढे रहुगणाला भरत जे उपदेश करतील आणि रहुगण प्रश्न विचारतायत की महाराज, अहो मी एखाद्या माणसाने उन्हाळ्यामध्ये तडफड असे करावी. उन्हाळा असावा, दुपारचं भर 12चं ऊन असावं, सगळीकडे वाळू तापलेली असावी आणि त्याच्या स्थितीत एखाद्याला अशा उन्हाळ्याच्या काळात जर एखादा दुसरा मनुष्य कुणी नदीमध्ये शांत बसलाय, एखादा वाळूमध्ये तडपतोय आणि दुसरा शांत नदीमध्ये आकंठ बसलेला आहे, तो जसा शांत आहे तसे महाराज या सगळ्या संसाराच्या व्यापातापात मी जळतोय आणि तुम्ही शांत आहेत. हे का, कशामुळे असं झालं? ज्वरामयार्तसे जथा गदंसत निदाग दग्धसे यथा हिमांबा. आणि मला असं वाटतं की तुम्ही हिमांबा, थंडगार अशा पाण्यामध्ये तुम्ही बसलेला आहात, तेव्हा तुम्ही इतके शांत कसे आणि मी असा तडफड का करतो हे मला सांगा. त्याचं मला, आणि तुम्ही जे बोलता ना त्यात तुमचं बोलणं म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे. अमृत रूपी औषध आहे. बाकीचे औषधं कडू असतात पण तुमचं औषध गोड आहे. गोड असून ते लाभदायक आहे.
कुदेहमान विनष्ट दृष्टे ब्रह्मन वचेस्तम मृतम औषधम मे. तुमचं औषध, तुमच्या मुखातून जे तत्वज्ञान बाहेर पडू लागलेलं आहे ते तत्वज्ञान मला अमृतासारखं अत्यंत आनंददायक वाटते. अशा तत्वज्ञानाचं मला पुन्हा एकदा लाभ द्या असं म्हणून हात जोडतात. आणि मग ब्राह्मण जडभरत आता यानंतर त्यांना भवाटवीचा कसा उपदेश करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय.